ठाण्यातील असा एक वडापाव ज्यासाठी लोक आजही रांगेत उभे राहतात. आज आपण आलोय प्रसिद्ध राजमाता वडापाव सेंटरमध्ये. बघूया खरंच इतका हाईप वर्थ आहे का? वर्षानुवर्ष ठाणेकरांच्या मनावर राज्य करणारा हा वडापाव आणि याची खास ओळख म्हणजे इथली युनिक पिवळी चटणी. गरमागरम वडा, मऊ पाव आणि ती स्पेशल चटणी तर बघूनच भूक लागली. चला खाऊन तर बघूया कशी लागते ती आपली पिवळी चटणी. चटणी एवढी टेस्ट आहे की माझी मिशी पण खाते. खतरनाक आहे म्हणजे टेस्ट आणि चटणी आहे ना. चटणी खायचं भाई, चटणी तर मी फिरत आलो. चटणीला करण पण स्वतः फिदा झाला. तुम्ही म्हणजे तुम्ही असं बोलाल की चल नको खाऊया, पण ती चटणी तुम्ही एकदा खाल्ली ना की 2 नाही 4 वडा वगैरे जाणारच तुमच्या आराम. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश खोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, साहिल खोपकर व्लॉग्स मध्ये. सो आम्ही चाललोय ठाण्यातील फेमस असा राजमाता वडापावला, जिथं मी खूपदा ट्राय केलं की जाऊया एक व्लॉग बनवूया त्याच्यावरती. ठाण्यातील फेमस आहे आणि स्टेशनच्या नियर बाय असणारा वडापाव आहे तो. सो मी खाल्लाय खूपदा, मी क्लासला वगैरे जायचो. तो करण पण आहे, करणला पण टेस्ट करायला जाऊया आणि त्याला पण त्याचे रिव्ह्यू घेऊया की कसा वाटला टेस्ट, कधीपासून आहे, काय आहे, सर्व डिटेल्स आणि सर्व काय आहे ना ते पुढे व्लॉग मध्ये बघा. कंटिन्यू सर्व काही तुम्हाला बघायला भेटेल. आजचा व्लॉग असा मस्तपैकी इंटरेस्टिंग होईल. छोटा होईल मोठा होईल याची गॅरंटी नाही, बट इंटरेस्टिंग व्लॉग हा होणार आहे आजचा. सो लेट्स गो, निघूया. तो गाईज आम्ही आता आलोय, समोर राजमाता वडापाव आहे आणि इकडे स्टेशन रोड आहे. तो जास्त वेळ न घालवता जरा डायरेक्ट वडापाव खायला जाऊया. चला, काही गाड्या उडवतात वाटतं. एक वडापाव आणि एक भाजीपाव. इथली मेन म्हणजे फेमस चटणी खायची आहे. तू कधी ट्राय केली नसशील ना, इथली फेमस चटणी का झूम करून दाखव. इथली चटणी खतरनाक, त्याचे काका बनवतात, बाणावरती देतात स्पेशली इकडं. आणि ही जी स्पेशल चटणी आणि ठेचा नेक्स्ट लेवल घेते. ही ठेचा, ही चटणी आणि हा वडापाव स्पेशल ब्रो, आहे का नाही? आता आपली भजी पाव येते. गाईस, हे एका साईडला जाऊन खाऊया. हे जर खरं सुख आपण एका साईडला घेऊया. चला, इकडे ना सावळी आहे, सावळी बघा. इकडे मस्त उभं राहून असं मस्तपैकी ठेवायचं आणि मस्तपैकी खायचं. तू इथं पहिल्यांदा आला असशील हा? गाईज तुम्ही हे बघताय, ही स्पेशल चटणी, हा वडा, हा पाव आणि हा ठेचा. भजी पण बघू शकता. इकडचा फेमस म्हणजे राजमाता वडापाव. हा करण खाईल आणि पहिली टेस्ट आणि सांगेल की कसं आहे. खाऊन दाखव, म्हणजे टेस्ट कशी ती दाखव. पहिल्यांदा खातोय आहे काय? कशी आहे वड्याची टेस्ट? कशी आहे? वडा पण मस्त आहे, चटणी एक नंबर आहे. चटणी मस्त लागते, Yes, बरोबर आहे ना? तू खाऊ ना. काय इथलं मी भाजीपाव खातोय, कारण का भाजीपाव मी खूपदा खाल्लंय. इथं मी भाजीपाव क्लासला येतो इकडे तिकडे, तेव्हा मी खूपदा खाल्लंय. आणि वडापाव तर भरपूर वेळा. होतं चाटत राहिला अशी टेस्ट. त्याचा नाही खाल्ला ना तू? हा ते प्रॉब्लेम, सॉरी करायला ना राहील तसा प्रॉब्लेम झालाय. एक नंबर आहे.
त्याच्यामध्ये जे तुम्ही पानावरती वगैरे दिला होता ना, एक नंबर टेस्ट आहे. ही चटणीमध्ये पण मस्त बनवला ठेचा बिचा, एक नंबर टेस्ट. पैसा वसूल. कसं आहे भजीभाव, कसं आहे टेस्ट आहे? वड्याला जशी बटाटा भजीला कसे टेस्ट? सेम फुल फ्रेश आहे, फ्रेश. लोक नाही येते घ्यायला, आणि लांबून लांबून येतात ते स्पेशल. चटणी ट्राय करा. आला तर मेन म्हणजे चटणी आहे का? काय बोलत होतं ते आलं. चटणी चटणीची गेम आहे. गाइस, लेट्स ट्राय दिस आयकॉनिक फेमस राजमाता वडा पाव. कसं आवडेल? कोण नाही, माझी मिशी पण खाते. चटणी एवढी टेस्ट आहे की माझी मिशी पण खाते. कंट्रोल नाही होत ती लावून. भाजी संपली, आता वडापावची वारी. सोमेश्वरी काका फुल एन्जॉय मध्ये फ्रेंडली. काही समोसे वगैरे पण ट्राय करा इकडून, मस्त टेस्ट लागते. आमचं पोट टाईट आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त हेवी नाही घेतलं. बाकी टेस्ट वगैरे मस्त येतली, स्पेशली ती चटणी. सो गाईज, आमचा आता मस्तपैकी वडापाव खाऊन झाला. काकाने वगैरे मस्त मदत केली, मस्त टेस्टला वगैरे दिला. हा मॅक्झिमम याला 40 वर्ष पूर्ण झालेत या फेमस वडापावला, आणि 1985-86 समथिंग चालू झाला असेल. तो जरा आपण काकांशी बोलूया. काका, तुम्ही किती वर्ष झाली रे काम करता? तुम्ही पूर्ण चालू असल्यापासून इथे चालू आहे? 40 वर्ष. इथलं सर्वात जास्त फेमस जे गेलं जातं ते काय म्हणजे वडापाव. राजमाता वडापाव जास्त फेमस आहे, त्याच्यामुळे तोच जास्त जातो. आणि मेन म्हणजे चटणीमुळे लोक येतात जास्त. ठेचा आणि पूर्ण चटणीमुळे. तुमचं नाव काका? विठ्ठल दत्ताराम शिर्के. तुमचं नाव? जोगिंदर पंडित. काकाने पण फुल सपोर्ट केला आपल्याला आज गेल्यावर. थँक्यू काका. सो आज जो आलोय मी, आज माझ्या मनातली थोडीशी भीती पण कमी झाली. काका पण आपल्याशी चांगल्या प्रकारे बोलत होते. राजमाता वडापाव अँड स्नॅक्स सेंटर, श्री स्वामी समर्थ. 1985-86 पकडू शकतो आपण. 40 वर्ष झाली, आणि काका आहेत ते 40 वर्ष येतात. ते अँगल निघे ना, म्हणजे लोक पूर्ण हे दिसेल ना भाई, ऐसा मत कर, थोडासा प्रोफेशनल लग देते आपले को भी. तो गर्दी बघू शकता, आता तरी गर्दी कमी आहे. एक समथिंग 4:30 वाले आलेत. संध्याकाळची एवढी गर्दी असते नाही की त्यांचे हात पण एवढे फास्ट चालू असतात. जेव्हा जेव्हा मी इथे येतो तेव्हा हा काकाने मी बघतोच, म्हणून मी खास करून त्यांना विचारलं की किती वर्ष झाली तुम्हाला इथे. टेस्ट मस्त आहे, माणसं पण चांगले आहेत, आणि चटणी भाई, चटणी ठेचा ह्याला तोड नाहीये. एक नंबर टेस्ट आहे. सो कधी पण तुम्ही आला तर स्टेशनच्या नियर बाय, इकडे स्टेशन आहे ठाणे स्टेशन, त्याच्या नियर बाय आल्यानंतर गावदेवी मंदिर आहे. इकडे गावदेवी मंदिर आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मधुकर नाशिककर मार्ग च्या समोरच राजमाता वडापाव, किंवा बँक ऑफ बडोदा, तिकडे दाखव, बँक ऑफ बडोदा, त्याच्या समोरच राजमाता वडापाव म्हणून आहे. फेमस आहे, टेस्ट पण चांगला. आणि ठाण्यातलं काय खायचं मला सकाळपासून प्रश्न पडलेला. सो बोललो जे रेग्युलर मी इथं येऊन खायचो ना तेच खाऊया. चांगलं झालं, पोट पण भरलं. भारी आहे भावानो, एकदा या खायला या. काय खतरनाक आहे म्हणजे टेस्ट. आणि चटणी आहे ना, चटणी खायचं भाई, चटणी तर मी फिरत आलो. चटणीला करण पण स्वतः फिदा झाला. तुम्ही म्हणजे तुम्ही असं बोलाल की चल नको खाऊया, पण ती चटणी तुम्ही एकदा खाल्ली ना की 2 नाही 4 वडा जाणारच तुमच्या आरामात. काही. आणि वडा पण चांगला मोठा असं ना की छोटा आहे. आणि आम्ही इथे शूट करतो तर लोक पण आमच्याकडे बघतात, पण माझ्या मनातली बरीचशी भीती गेले. तो मला असं काय वाटतच नाहीये. चांगलं सगळ्यांशी बोलाय. फक्त एवढं की थोडस समोरच्याला प्रश्न विचारताना थोडंसं माझं राहतं. म्हणजे मी आता काकांशी पण प्रश्न विचारताना अचानक भयानक मी काय पण विचारलं, पण त्यांचा पण चांगला रिस्पॉन्स होता काकांचा. तो या नक्की या आणि खाऊन जा, पोट भरेल आणि मन पण भरेल असा टेस्ट आहे. तो आजचा जो दिवस होता, आजचा जो व्लॉग होता, जो मला करायचा होता की आज ठाण्यामधला एक फेमस गोष्ट करूया. ती राजमाता वडापावपासून सुरुवात केली. अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ठाण्यामध्ये ज्या आपण करूया. सो सध्या तरी आता आपण थोडस घराच्या दिशेने निघूया. समथिंग मी
गर्दीची कमी असण्याच्याच टायमावरती आलो की बोललो बाबा गर्दी कमी असेल तितका गर्दी कमी असेल तर गर्दी कमी आहे, पण नंतर गर्दी फाट असते. लेट्स गो. चला रॉकीला शोधूया. रॉकी बघ तिकडे लावलाय. पार्किंग आहे ना, त्याच्यामुळे पार्किंग मध्ये त्याला सेव्ह केलं. गाईज मी इकडे पार्किंग करायचो, इकडे क्लासला जायचो आणि वडापाव खायला जायचो, ते पण राजमाता. चला बोल. सो गाईज घरी वगैरे आलो आम्ही, बट मी व्लॉग एंड नाही केला. त्याचं मागचं रिझन एक होतं की आमच्या घरी माझ्याकडे अजून एक फूडी पर्सन आहे, जिला खायला वगैरे गोष्टी आवडतात, बाहेर जाऊन ती खातच असते. सो त्याच्यासाठी मी वाट बघत होतो. तिचे थोडेसे क्लासेस वगैरे होते, नाही तर मी तिला पण घेऊन जाणार होतो. तिला म्हणजे तुम्हाला समजलं की कोण आहे. सो हे कशाला लागते ती. सो गाईज आपली मेन म्हणजे सई आज माहिती आहे का आम्ही काय केलं. आम्ही आहे ना राजमाता वडापाव आहे ना तिकडे गेलेलो, आणि तिकडे आम्ही आहे ना राजमाता वडापावची टेस्ट जी काय असते त्याच्याबद्दल आज पूर्ण ब्लॉग बनवला. ते खाल्लं. करण दादानी पहिल्यांदा खाल्लं. राजमध्येच वडापाव. हा, त्यांनी खाल्लं नव्हतं, त्याला चटणी जास्त आवडली. सो तुला तिकडचं तू कितींदा खाल्लंस? मला तर तिकडचंच आवडतं, म्हणजे वडापाव वगैरे जर खायचं तू असेल गेलीस तर. आणि तुला तिथे स्पेशली जास्त काय मला- आवडतं? वडापाव, भजीपाव, समोसा तर पाव, मला तर चुरापाव आवडतो. चुरा चुरापाव काही चुरापाव कुणी कुणी खाल्ले ते कमेंट करून सांगा. चुरापाव आणि नंतर मला वडापाव तर जो म्हणजे ठेचा मला आवडतो, त्या चटणीमधला ठेचा मला आवडतो. म्हणजे तुला आणि- स्पेशली चटणी आणि ठेच्यासाठी चटणी- चांगलं हा, जातं. हा. म्हणजे आम्ही जसं काही मगाशी बोलल्याप्रमाणे की त्या इथलं स्पेशालिटी आहे चटणी आणि ठेचा. सो त्याच्यामुळे आणि मला भरपूर लोक येतात. वडापाव भजीपाव म्हणजे जे असते ना बटाटे भजी, मला ती आवडते. त्याच्यामुळे आम्ही सकाळी तीच खाल्ली बटाटा भजी. मला तो वाला तिकडचा राजमध्ये. सो गाईज मेन म्हणजे जे क्लासेस वगैरे होते म्हणून मिस केले नाही, ती पण असते आपल्यासोबत. सो त्याच्यासाठी मी व्लॉग एंड केला नाही. बट मी विचारलं तिला तर ती बोलते राजमाता खाल्लाय, मला आवडतो घेऊन तो. जायचं नाही. झाला. सो गाईज याच्यासाठी मी थांबलेलो. सो हा व्लॉग एंड करूया. तुला काय बोलायचं आहे? नाही, तुम्ही या ठाण्यात आणि राजमधाचा वडापाव बिना खाऊन गेलात तर बघा का खाऊन जायचं. खाऊन जायचं फेमस वडापाव आणि स्टेशनच्या नियर बाय. हा, स्टेशनच्या स्टेशनच्या जवळच नियर बाय आहे. असलेला वडापाव आहे. सो गाईज बेस्ट वडापाव म्हणजे सांगू शकतो आपण बेस्ट मध्ये ठाण्यामध्ये. अजूनचे बरेचसे वडापाव आहेत ठाण्यामध्ये जे सईला माहितीत ना. एक जो असा आहे जो सईला माहिती ना, जो मी खातो, तो पण येईल पुढच्या ब्लॉग्स मध्ये. सो सध्या तरी स्टेशनच्या नियर बाय सारखा जवळपास असला वडापाव चांगला आहे, राजमाता वडापाव. सो आता वेळ आले आपल्याला निरोप घेण्याची, म्हणजे हा ब्लॉग एंड करायची. सो बोललो सई सोबतच मिळून ब्लॉग एंड करूया. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. आणि जर ठाण्यामध्ये येत आहे तर मस्टली व्हिजिट करा राजमाता वडापावला. आणि नो पेड प्रमोशन आहे हा ब्लॉग, पेड नाहीये, पेड प्रमोशन नाहीये. मी असंच बनवलंय, मला इच्छा होती म्हणून, टेस्ट मी तिथली केले म्हणून. सो ह्या ब्लॉग मधलं काय चांगलं वाटलं आणि काय तुम्हाला वाटते ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. स्टे सेफ, स्टे राईट, खात राहा, पित राहा पाणी. बाय बाय.